स्वागत सोहळा मान्यवरांचा स्वागत सोहळा संपन्न झालेला आहे। यानंतर विद्यालयातील लिपिक सन्माननीय श्री मोरे सर यांनी आजच्या या कार्यक्रमाबद्दल भाषण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा मोहाने आयदोडे नागवले यांच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मित्र विश्वासराव कदम साहेब, त्याचप्रमाणे चाटो गावातील एक प्रसिद्ध व्यापारी या विभागातील पाटणे साहेब, त्याप्रमाणे आमचे सचिन शिंदे साहेब असतील, सुनील सोनकर असतील, निलेश मोरे असतील, साबळे असतील आपले आणि त्यांचे सर्व पदाधिकारी। या शाखेच्या वतीने गेल्या महिन्यापूर्वी सुद्धा एक फार मोठा कार्यक्रम झाला, संपन्न झाला की 10वी जे विद्यार्थी पास झाले होते त्या गुणवंत सर्व विद्यार्थ्यांना या शाखेच्या मंडळाच्या शाखेच्या वतीने एक आकर्षक अशा ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलेलं होतं। सांगायचं तात्पर्य म्हणजे सामाजिक काम करत असताना शैक्षणिक फार मोठी बाब आहे आणि ते शैक्षणिक बाबीसाठी मदत करणे ही खरी काळाची गरज आहे। आणि या शाखेच्या माध्यमातून डॉक्टर सुनील सोनकर शाखा प्रमुख झाल्यानंतर त्यांनी या खरं कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, इतर काम त्यांच्या सर्व मंडळाच्या म्हणजे त्यांच्या शाखेच्या वतीने होत आहे। आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलेलं होतं की 20% समाजकारण आणि 80% राजकारण। त्या ह्याच्यातून चुकते काय तर 20% राजकारण आणि 80% समाजकारण ही बाळासाहेब ठाकरेंची एक घोषणा होती। त्या पद्धतीने शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये काम करत होती। मध्यंतरी काळच्या कालावधीमध्ये त्या गोष्टीकडे आपण काय जाणार नाही, सर्वांना काय झाले ते सर्वांना माहिती आहे, त्यामुळे तिकडे जाण्याची गरज नाही। हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न या शाखेच्या वतीने पूर्ण होतं आहे असं म्हणण्यास काय वावगं ठरणार नाही। आणि या मंडळाच्या वतीने आज पाटणीशेठ आज पहिल्यांदा त्या ठिकाणी आलेल्या विद्यालयामध्ये आलेले आहे। पूर्वी पाटणीशेठांनी आम्ही संजयराव बरोबर असताना अनेक मिटिंगी त्यांच्या इथे आमच्या झालेल्या होत्या आणि ते आजही संजयराव बरोबर आहेत आणि जे खरोखर निष्ठेने काम करतात ते तिथे राहतात आणि ते आज खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यांना या प्रसंगी मदत करत आहेत। म्हणून या शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांना आपण करत असलेल्या कामाला या विद्यालयाच्या वतीने किंवा संस्थेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। असंच आपण या सामाजिक कार्यामध्ये आपण रत राहावे आणि या विद्यालयातील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करावा। आम्ही निश्चितच हे विद्यालय किंवा संस्था जे सामाजिक काम करत असते त्या संस्थेच्या या शाखेच्या बरोबर आमचे सर्व संस्थेचे पदाधिकारी असतील किंवा आमचे विद्यालय असेल आम्ही निश्चितच तुमच्याबरोबर राहू। आम्हाला आपणास पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझ्यासोबत सहकारी आमचे उद्योजक राजू शेठ पाटणे, सगळ्यांचे नाव घेत नाही कारण आता मला लवेला जायचं होता, आताच फोन आला होता। सर्व माझ्यासोबत सगळे सहकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, तसं म्हटलं तर गेले 25 वर्ष मी शिक्षण संस्थेमध्येच काम करतोय। ग्रामपंचायत आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे, परंतु काम करत असताना शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना ह्या तळागाळातल्या गोष्टी ज्या असतात, विद्यार्थ्यांच्या काय उणिवा ह्या आम्हाला सर्व माहिती आहे। आणि ह्या माहीत असताना दरवर्षीप्रमाणे आम्ही छोट्या मोठ्या संस्थांना की जेणेकरून शाळांना विद्यार्थ्यांना हा वह्या वाटप, दप्तर वाटप हा कार्यक्रम आम्ही घेत असतो। परंतु ह्या मोहाणे शाळेमध्ये हा कार्यक्रम घेत असताना हा योगायोग की आमच्या खरोखर ह्या गावातले जे कार्यकर्ते आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, मग सगळे शिंदे असो, सावळे असो, सर्व शाखा प्रमुख, सोनकर वगैरे सर्व ते शेतकरी वर्ग आहे, परंतु त्यांनाही ह्याच शाळेतून ते शिकून गेलेले आहेत। परंतु शिक्षण घेऊन गेल्यानंतर त्यांनाही वाटतो की आपल्या
शाळेमध्ये जे गोरगरिबांची शेतकऱ्यांची विद्यार्थी आहेत त्यांना वया, आता वया देणारे दानशूर असतात तर तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग पोहोचत असताना 2 शब्द खर्च केलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला वया उपलब्ध करायच्या आणि आपल्या विद्यार्थ्यांना वाटप करायचे. परंतु उणीव केव्हा बसते की त्या विद्यार्थ्यांना खरोखर की ह्या शाळेमध्ये असताना आताची परिस्थिती तेव्हाची परिस्थिती म्हटल्यानंतर तेव्हा अशी असायची की बाबा ह्या वर्षी वही आपल्याला शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे अर्धी संपली, मग अर्धी जी पानं आहेत ती काढायची, दुसऱ्या वहीची अर्धी पानं काढायची, अशी सगळी एकत्र करायची आणि त्याला सुईने सगळे चांगले शिवून अशी घ्यायची, ती वही शाळेमध्ये वापरायची.